काय करायचं माहिती मतदारसंघात मतदान दरम्यान गैरप्रकार झाले होते। ॲडव्होकेट माधव जाधव यांना देखील मारहाण झाली होती, तसेच तुम्हाला देखील रोखण्यात आले होते। या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालाय, काय सांगाल? परळी मतदारसंघामध्ये जवळपास 201 मतदान बूथ ही धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी कॅप्चर केले होते। जसं आम्हाला फोन येत गेले व कुठं इथं बूथ कॅप्चर झालं, तिथं बूथ कॅप्चर झालं, तिथं बूथ कॅप्चर झालं। मग ही एक परळी या बँक कॉलनीचं बूथ कॅप्चर झालं, ते कैलास फळे एकटाच मतं करायला असं ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस माधव जाधव आम्ही सगळे टीम मिळून तिथे त्या ठिकाणी गेलो। एक उमेदवार म्हणून मी एकटाच मध्ये गेलो, माझ्या बॉडीगार्डला सुद्धा मध्ये येऊ दिलं नाही। आणि त्याच्यानंतर मग माधव जाधव रेषेच्या बाहेर असताना, माधव जाधव माझे सहकारी आहेत, रेषेच्या बाहेर असताना त्याला त्या ठिकाणी त्यांनी कैलास फळ आणि त्यांच्या सहकार्याने मारहाण केली। त्या ठिकाणी ही एक अराजकता त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे ज्या पद्धतीनं, ती योग्य नाही ना। या ठिकाणी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील किंवा वालिम कराड असतील, यांचे सगळे ही मिलीभगत आहेत। सगळं पोलीस खातं त्यांच्या सगळ्या मर्जीतलं असल्यामुळं सगळे पोलीस त्यांच्या मर्जीतले, PSI मर्जीतले, DYSP असतील, SP असतील, ॲडिशनल SP असतील, ही सगळे माणसं निवडणुकीसाठी मुद्दाम या ठिकाणी या मतदारसंघात या बीड जिल्ह्यात आणले होते। त्याच्यामुळे सगळे बूथ कॅप्चरिंग करून मतदान करण्याचा जो प्रकार आहे त्याची अराजकता कुठे दहशत बसली पाहिजे, माणसावर दहशत बसली पाहिजे, चांगले माणसं मताला आले नाहीत पाहिजे, या एका उद्देशाने केले दहशत। आणि मग ही दहशत अतिशय टोकाची झाली आणि जेव्हा जिल्हा बदनाम झाला, आज बीड जिल्ह्याची प्रतिमा महाराष्ट्रात मलिन झाली, त्याच्यापेक्षा धनंजय मुंडेची प्रतिमा मलिन झाली, त्याच्यापेक्षा वाल्मिकीची प्रतिमा मलिन झाली। आज लोकांचा विश्वास उडाला बीड जिल्ह्यातल्या परळीतल्या लोकशाहीवरचा। त्या दिवशी सरकार ही प्रतिमा कुठे भरून काढायची म्हणून आज 82 दिवसानंतर हा गुन्हा नोंद झाला। हे कुठतरी अपयश लपवायचे आता, म्हणून या ठिकाणी ही केलं, हे या फार नोंद झालेला आहे।